माझं नाव संदीप मधुकर शिंगोटे, राहणार डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझा मोबाईल नंबर आहे 9890463607। खरं तर मी 2 महिन्यापूर्वी ही ज्वेलरी या ठिकाणी लावली। ज्वेलरी लावत असताना टेम्परेचर जास्त होतं, बरीच शंका होती मनामध्ये, एवढ्या टेम्परेचरमध्ये पिकं जमतील का नाही। परंतु त्यानंतर झायडेक्स किंवा झॅनाटिक एम ह्या कंपनीची प्रॉडक्ट्स मी पाहिली, त्याच्यावरचं सगळी माहिती वगैरे वाचली आणि मनाशी निश्चय केला की आपण हे प्रॉडक्ट्स नक्की वापरावं, कारण हे प्रॉडक्ट जे आहे खास मातीसाठी तयार केलेलं आहे। याच्यामध्ये प्रथमतः मी नर्सरी किट वापरायला लागवड केल्यानंतर नर्सरीचं ड्रिंचिंग केलं। नर्सरीचं ड्रिंचिंग केल्यानंतर या ठिकाणी अगदी 3-4 दिवसात मला पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली दिसली। पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्यामुळं झाडाची ग्रोथ पण चांगली दिसली, झाडाची क्वालिटी, पानं आणि फुटवे पण चांगले निघाले। त्यानंतर त्यांचं झॅनाटिक एम हे भिजत ठेवलं 2 दिवस, त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि साधारण 1 पुडा 200 लिटरला असं त्याचं ड्रिंचिंग केलं। त्याचं ड्रिंचिंग केल्यानंतर मला अजूनच जास्तीची ग्रोथ या ठिकाणी जाणवली। मातीचं या ठिकाणी मातीचा पीएच मेंटेन होऊन त्याच्यातले जे काही अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्यामुळे वाढल्यामुळं झाडांनी ते शोषण करायला त्यांना सोपं गेलं आणि परिणामी झाडाचे फुटवे अजूनच निघाले। त्यानंतर झाडाची जरा ग्रोथ झाल्यानंतर झाडावरती आपल्याकडे आपण पाहतो की एकदा मिरची वाढायला लागली की त्याची पानावरती अशी आकसतात किंवा आपण त्याला बोकड्या म्हणतो, तो येऊ नये म्हणून त्यांचं सुरक्षा म्हणून प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यावर एक नवीन आधुनिक पद्धतीने विकसित केलेली नीम आहे। हे दोन मी साधारण 8 दिवसाच्या अंतराने 2 वेळा फवारली। हे फवारल्यानंतर मला असा रिझल्ट जाणवला की पानं आजपर्यंत हे जसे तशी दिसतात, सरळ, लांब आणि पसरट। त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मला या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे बोकड्या ॲक्च्युली येतो, बऱ्याच जणांना माहीत नसतं। छोटे मावे, माइट्स, थ्रिप्स, रस शोषक किडी या बारीक आतून ते रस घेतल्यानंतर ती पानं ॲक्च्युली वाकडे होतात। ती कोणती बुरशी नाही, परंतु नंतर बुरशी होऊ शकते। हे सर्व त्याने थांबलं आणि परिणामी पुढच्या फवारण्या नॉमिनल माझ्या झाल्या। मोठ्या ज्या फवारण्या आपण घेतो ती मला घेऊन यायला लागली। तर असे हे झायडॉनिकचे जे प्रॉडक्ट्स आहेत, याच्यामध्ये नर्सरी किट आहे, झॅनाटिक एम आहे आणि सुरक्षा आणि नीम आहे। त्याबरोबर त्यांचं NPK जे आहे, इथून पुढच्या काळात NPK जर वापरलं, त्याच्यामध्ये जमिनीतलं अन्नद्रव्य नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा इतर बॅक्टेरिया असेल, ते आपल्या करण्याचं काम ते चांगल्या पद्धतीनं करतात। ते पण मी वापरले, आपणही वापरावं। शेवटचं आता मी एक सांगतो, बऱ्याचशा कंपन्या आहेत, परंतु ही जी कंपनी आहे झॅनाटिक एम, ही खरंच शेतकऱ्यांची जी आहे काळी माती, तिचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्याच्यातून पीक कसं जोमदार निघेल यासाठी हे सर्व